चंद्रपूर शहर सध्या खोदपूर झाले आहे। अमृत पाणी पुरवठा योजना टप्पा 2 व भूमिगत गटार वाहिनीसाठी चंद्रपूर शहरातील मुख्य मार्ग खोदून ठेवण्यात आले आहेत। यामुळे वाहतुकीत मोठा अडसर निर्माण झाला असून धुळीमुळे शहरवासीय त्रस्त झाले आहे। रोजच्या या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांच्या वतीने मनसेने आज जटपुरा गेट परिसरात महानगरपालिकेच्या कारभार विरोधात आंदोलन केले। शहर खड्डेमय करण्यासाठी मनसेने महानगरपालिकेला धन्यवाद दिले। एकीकडे विकास कामांच्या नावावर शहर खोदून ठेवले असताना यात महानगरपालिकेला सुसूत्रता ठेवण्यात अपयश आले आहे। त्यामुळेच वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। धूळ प्रदूषणासाठी महापालिका जबाबदार असल्याने निषेध म्हणून मनसेने नागरिकांना मास्क वितरण केले। त्याबद्दल मनबाचं धन्यवाद। चंद्रपूर शहराची वाहतूक कोंडी केल्याबद्दल चंद्रपूर शहराची कोंडी केल्याबद्दल धन्यवाद। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांचा चंद्रपुरातील वाहतूक कोंडी केल्याबद्दल आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने चंद्रपूर महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेले आहे। निर्देशने करण्यात आलेले आहे। निर्देशने करण्याचे मुख्य कारण म्हणजे की चंद्रपूर शहरातील मुख्य रस्ता जो चंद्रपूरला जायचा व याचा एकच मार्ग आहे, त्या मार्गावर यांनी खोदकाम केलेलं आहे। त्या खोदकामामुळे इतकी शहरामध्ये वाहतूक कोंडी होऊन राहिलेली आहे। पहिले चंद्रपूर शहर हा जिल्हा प्रदूषण म्हणून ओळखला जातो, त्याच्यावरती आणखी प्रदूषण वाढलेलं आहे। लोकांचं आरोग्य धोक्यात चाललेलं आहे, लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। परंतु महानगरपालिकेने कुठलीही सूचना चंद्रपूर शहरातल्या जनतेला न देता या खोदकामाचं काम चालू केलेलं आहे। कोणाच्या म्हणण्यावर केलेलं आहे, कोणासाठी केलेलं आहे हे महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांनी समोर आणावं गोष्टी। आणि येत्या काही दिवसात अगर महानगरपालिका या खोदकामाचा नियोजित रस्ता वाहतूक विभागाला सांगून अगर नियोजित करत नसेल तर महानगरपालिकेच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडतील नागरिकांना घेऊन। आज आंदोलनाचं रूपरेषा म्हणजे आम्ही मास्क घालून आमचा आंदोलन निषेध दर्शवित आहोत। सोबतच चंद्रपूर शहरातील जनतेला इथे त्यांचं आरोग्य धोक्यात नाही गेलं पाहिजे म्हणून आम्ही त्यांना मास्क वाटपाचा कार्यक्रम करतो आहोत।